नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर। कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा। 8 दिवस झाले पाऊस खूप पडत आहे, तर या पावसामध्ये आम्ही एक ट्रिप काढलेली आहे, ती म्हणजे मांडरगडची। मांडरगडच्या काळूबाईच्या दर्शनासाठी आम्ही सगळी फॅमिली जात आहोत। तर मांडरगडच्या काळूबाईचं दर्शन तुम्ही आज ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे। तिथील मंदिर आणि तिथलं जे वातावरण आहे तर ते खूपच छान वातावरण आहे, एकदम थंड वातावरण असतं आणि ह्या पावसाच्या दिवसामध्ये तर खूप छान वाटतं। तिथं सगळीकडे थंड वातावरण असतं आणि जाताना घाट लागतो, तर त्या घाटावर असे छोटे छोटे धबधबे पण तयार झाले होते आणि एका साईडला दरी पण कोसळलेली दिसते। दरी कोसळलेली आहे की रस्ता तयार करत आहे हे मला माहिती नाही, कारण की JCBच्या गाड्या पण तिथे थांबलेल्या होत्या। रस्ता पण थोडा मोठा होत आहे इथे, तर गाड्यांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित मोठा असा रस्ता होत आहे। घाट चढायच्या अगोदर छोटंसं काळूबाईचं मंदिर लागतं, तर सर्वात आधी त्या मंदिरात नारळ वगैरे फोडून जे काही पोळ्या पण आणलेल्या असतात त्या पोळ्यांचा दही भाताचा नैवेद्य त्या देवीला दाखवून तिथे नारळ फोडून कापूर अगरबत्ती लावून मगच आपण घाट चढायचा असतो। तर तिथला व्हिडिओ मी केला नाही, तो व्हिडिओ करायचा राहून गेला। तर तुम्ही जर कधी येणार असाल तर सर्वात आधी जे जुनं मंदिर आहे छोटंसं घाट लागण्या अगोदर, तर त्या मंदिराची सर्वात आधी पूजा करून तिथे नारळ फोडून मगच आपण घाट चढायचा असतो। तर खूप छान वाटत होतं तिथं, एकदम थंड वातावरण होता आणि सगळीकडे हिरवीगार असं जंगल झाडी सगळी हिरवीगार झालेली होती। खूप छान वाटत होतं। काळूबाईचं दर्शनही खूप छान झालं आमचं। फक्त पाऊस जास्त पडत होता त्यामुळे थंडी खूप वाजत होती आणि वारा एवढा सुटला होता तिथे, त्यामुळे खूप थंडी वाजत होती। पण दर्शन एकदम छान झालं। आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आईच्या समोर बसून आम्ही दर्शन घेतलं। आतमध्ये व्हिडिओ काढायला देत नाहीत, तर त्यामुळे तिथला व्हिडिओ केला नाही। तर जे कोणी अभिषेक करणार आहे देवींचं, तर त्यांना पण त्यामध्ये म्हणजे देवीच्या समोर बसून आपल्याला दर्शन ते देतात। जर तुमचा अभिषेक असेल तर आम्ही अभिषेकसाठी पैसे देणार आहोत, आमचा अभिषेक आहे असं म्हटल्यावर आपल्याला डायरेक्ट देवीच्या समोर गाभाऱ्यात आपल्याला पाठवतात। तर तिथे आपण डोकं ठेवून आपण देवीचं दर्शन छानपैकी करू शकतो। आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर तिथली एनर्जी जी काही ऊर्जा असते तर ती एक वेगळ्या प्रकारची असते। त्या वातावरणामध्ये आपल्याला पण एक वेगळीच प्रसन्नता वाटत असते। तर एखाद्या आपण आध्यात्मिक तीर्थावर गेलो किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री आपण गेलो तर खूप प्रसन्न आणि आपल्याला खूप छान वाटत असतं, कारण की तिथली ऊर्जाच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते, वेगळ्या प्रकारची तिथे एक एनर्जी असते। तर त्यामुळे आपल्याला खूप प्रसन्न वाटत असतं। घाटामधून जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा खूप म्हणजे खूप एवढं भारी वाटत होतं ना, तिथलं परिसर, तिथलं वातावरण, ढग अगदी जमिनीला टेकल्यासारखं वाटत होतं। तेव्हा खूप छान वाटत होतं आणि एवढं थंड वातावरण। आपण जेव्हा उन्हाळ्यात जातो ना तर तेव्हा पण इथं थंड वातावरणच आपल्याला, डोंगरावर थंड वातावरण असतं तिथं, तेव्हा पण आपल्याला थंड वातावरण तिथलं जाणवतं जेव्हा आपण उन्हाळ्यात जातो। जसं आपण घाट चढायला सुरुवात करतो तशी थंड हवा, गार हवा तिथली यायला सुरुवात होते। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत। तर जो तुम्ही तो झेंडा बघताय आणि छोटी छोटी अशी बरीच देवस्थान पण आहे तिथे मंदिर आहे, तर त्या देवांचं देखील दर्शन घेतलं आम्ही। वरती देवीकडे जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत, तर इथूनच आम्ही जात आहोत देवीच्या दर्शनासाठी। तर मंदिराला वरती जाताना पायऱ्या चढून जात असताना उजव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे आणि डाव्या साईडला दुकानं आहेत, जे की आपण मंदिरामध्ये काहीतरी आपण देवीला घेऊन जाऊ शकतो, अशी दुकाने पण आहेत।
तर हे वरचं परिसर आहे मंदिराचं, आणि जे तुम्ही कळस बघताय तर तेच मंदिर आहे. त्यामध्येच आईची काळूबाईची मूर्ती आहे. तर इथे तेल घातलं जातं. आपल्यावरची जी काही इडापिडा आहे ती सगळी निघून जाऊ दे म्हणून आपल्या नावाने तिथे आपल्या हाताने तेल घालायचं असतं. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.